jungle. 90 वर्षीय आजीवर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यशस्वी उच्च जोखीम शस्त्रक्रिया पार. नातेवाईकांनी मानले डॉक्टरांचे आभार. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी 90 वर्षीय जुलेखा एम हुसेन कावलेकर राहणार टेटावाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या वृद्ध महिलेवर उच्च जोखीम असलेली मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. या यशस्वी उपचाराबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे उप अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे सर व रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. या वृद्ध महिलेला मांडीचे मोठे हाड फ्रॅक्चर झाल्याने उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार त्याची प्रकृती अधिक नाजूक होती. त्याचबरोबर त्यांना हृदयविकाराचाही त्रास असल्याने शस्त्रक्रिया मोठे आव्हान मानले जात होते. रुग्णाच्या प्रकृतीचा सखोल आढावा घेतल्यानंतर कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर अस्थिरोग विभागातील डॉक्टर नांद्रेकर, डॉक्टर मोटो, डॉक्टर ऋषिकेश आणि डॉक्टर रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च जोखीम शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया पूर्णतः यशस्वी ठरली असून रुग्णांची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि उपचारातील तत्परतेचे कौतुक करत मिरज सिव्हिल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया शासनाच्या योजनांतर्गत मोफत करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण उपचारामुळे नागरिकांना रुग्णालयातील विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला असून रुग्णसंख्या इतकी वाढली आहे की अनेकदा रुग्णांना ठेवण्याऐवजी जागेचीही कमतरता भासते. नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. मी माझ्या आईला पुष्कळ ठिकाणी नाचवली. त्यांचं वय फार मोठं होतं, 90 इयर्सचं वय होतं. तर कुठेही मला सगळ्या ठिकाणी फार डेंजर सांगत होते. पण इथल्या ही जितकी टीम आहे, माझ्याजवळ आभार मानण्यासारखा एकही शब्द नाही. इतकं प्रयत्न करून या लोकांनी माझ्या आईचा सक्सेस ऑपरेशन केला. त्याच्यात डीन सर, डॉक्टर वैभव चौधरी, या सगळ्या डॉक्टरांनी मला इतकं ही केले, माझी इतकी मदत केली की मी ते विसरू शकत नाही. जर आणि खरोखर यांचं जे काम आहे, मी बोलते ना की त्याचं तारीफ करण्यासारखे पण शब्द माझ्याजवळ नाहीत. ईश्वर बोलतो की जर तुम्हाला मला भेटायचं आहे तर आजाराजवळ या, मी तुम्हाला तिथं भेटेन. जर ईश्वर आजाराजवळ भेटत असेल तर मग ही जे आजाराची जे हे लोक खिदमत आणि ही करतायत, त्याचं अजर यांना, त्याचं पुण्य किती असेल यांना, याचा काय कुठं हिशेबच नसेल. ईश्वराजवळ माझी प्रार्थना आहे की प्रत्येक शख्सला, प्रत्येक माणसाला इथल्या मोठ्यात मोठं जे काही दर्जा असेल तो ईश्वर देव, हीच ईश्वराचरणी माझी प्रार्थना आहे यांच्यासाठी. आणि माझं या लोकांना जितकं माझी मदत केली त्याच्याबद्दल मी यांचा फार मोठा आभारी आहे. ईश्वर त्याचं त्यांना पुण्य देव, इतकंच बोलू शकतोय मी. आणि बोलण्यासारखे शब्द, यांचा हे करण्यासारखे शब्दच नाही. डॉक्टरच नाही तर डॉक्टर हे ईश्वराचे दूत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांतून माझ्या आईचं हे झालं. धन्यवाद फार. आपल्याकडे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन होत असतात. आपल्याकडे गेल्या आठवड्यामध्ये रत्नागिरीवरून झुलेखा नावाच्या एक 90 वर्षाच्या आजी आपल्याकडे मांडीचे मोठे हाड फ्रॅक्चर झाले म्हणून आले, आपल्याकडे ॲडमिट झाल्या. त्यांची स्थिती तशी गंभीर होती, त्यांना कार्डियक डिसिजेस पण होते. त्यानंतर आपण कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेऊन हाय रिस्क ऑपरेशन आपल्या डॉक्टर नांद्रेकर असतील, मोंटो असेल किंवा ऋषिकेश असेल, ह्या ऑर्थोपेडिशियनचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर रोकडे यांच्या अंडर त्यांनी ऑपरेशन केलं आणि ते एकदम सक्सेसफुल झालं. आज ते आजी बऱ्यापैकी आपल्याकडे रिकवर झालेले आहेत. आज नातेवाईकांनी मिरज सिव्हिल प्रशासनाचे आभार व्यक्त केलेले आहेत. मिरज सिव्हिल प्रशासन आपणास सर्वांना आवाहन करते, आपल्याकडे प्रत्येक प्रकारचे ऑपरेशन हे योजनेअंतर्गत मोफत होते. आपल्याकडे आज अशी अवस्था झाली की एवढे पेशंट आपल्याकडे, विश्वास वाढलाय की ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, एवढा विश्वास आज लोकांनी आपल्याकडे दाखवला आहे. मी सर्वांचे आभार मानतो. तसेच नातेवाईकांनी डॉक्टरांचे केलेल्या कौतुकाबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि माझ्या